स्नेहसाधना योगा क्लासेसमध्ये 9वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्नेह साधना योगा क्लासेसमध्ये 9वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांनी आसनांचं सुंदर असं सादरीकरण केलं। स्नेह साधना योगा क्लासेसच्या वतीनं गेल्या 10 वर्षांपासून सोलापुरात मुलांना स्पर्धात्मक आसनांची तयारी करून घेतली जाते। आतापर्यंत क्लासच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा विभाग, राज्य विभाग आणि राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवून आपल्या सोलापूरचं तसंच महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे। तसंच पुढे विद्यार्थ्यांची एशियन, इंटरनॅशनल आणि ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू आहे। त्यांना योग प्रशिक्षक रोहन भारत घाडगे यांचं मार्गदर्शन लाभत आहे। गेले 10 वर्ष झाले मी योगा क्षेत्रात आहे आणि स्पर्धात्मक मी योगा करतोय की योगाचे आपल्याला सांगेल तेवढं महत्त्व कमीच आहे। आज शारीरिक, मानसिक, बौद्धिक या तिन्हीचाही विकास या योगामधून होतो। आज तुम्हाला माहिती आहे की कुठलेही आजार असू दे तर प्रत्येक आजारावर तुम्हाला योगाचे हे आसन केल्याशिवाय पर्याय नाही आहे। कारण की योग हा आपल्या एक शरीराचा एक अविभाज्य घटक झालेला आहे। योगामुळे खूप सारे फायदे होतात, मला स्वतःला पण फायदे झालेले आहेत। त्यामुळे मी सातत्याने योग करतो आणि मुलांना शिकवतो आणि स्पर्धात्मक पण तयारी करून घेतो। आज फिटनेस योगा न राहता स्पोर्ट्समध्ये पण योगा आलेला आहे। माझे योग गुरु रोहन घाडगे सर यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलं आहे। त्यांच्यामुळेच जे काही आहे मी त्यांच्यामुळेच आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज खूप यशस्वी झालेले आहे। मध्ये लॉकडाऊन पडलं म्हणून मी आता रोहन सरांकडे आलेली आहे। ते खूप चांगलं घेतात योगा आणि ते खूप मार्गदर्शन करतात। आत्तापर्यंत माझं डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल झालेलं आहे। नॅशनलमध्ये मी आर्टिस्टिक सिंगलमध्ये 2रा क्रमांक घेतला आहे, ते म्हणजे माझ्या गुरूंकडनं। मी पहिलीपासून योगा करत आहे। आज जे काही योगाबद्दल अपग्रेड झाले आहेत ते फक्त नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबामुळेच झाले आहेत। आधी योगा फक्त फिटनेससाठी केला जात होता, पण आता तो मॅचेसमध्ये पण त्याच्यासाठी प्रतियोगिता पण होते त्याच्यामध्ये, जसे की खो खो, कबड्डी, क्रिकेटच्या होतात तसे योगाचे सुद्धा मॅचेस होतात।